Saregama idea Saregama. नमस्कार. आयडिया सारेगमपच्या या भागामध्ये मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज प्रियाच्या खांद्यावर काहीतरी दुसरी जबाबदारी आल्यामुळे ती आज अनुपस्थित आहे आणि मी लगेच ती जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतली. आणि तुम्हाला खरं सांगू का, मला आयडिया सारेगमपच्या या मंचावर यायची लहानपणीपासून इच्छा होती. अहो पण मी कुठल्या कारणानं येणार होतो? ना मला इतकं छान गाता येत, ना मला या वादकांसारखं इतकं उत्तम वाजवता येतं, ना एवढं उत्तम परीक्षण करता येतं. मग मला करता काय येतं तर तुमच्याशी छान प्रकारे संवाद साधता येतो. या स्पर्धकांच्या आणि तुमच्यामधला एक दुवा मी बनू शकतो आणि आज हाच प्रयत्न मी इथे करणार आहे. आणि सगळ्यात मोठी आणि मला प्रचंड आनंद देणारी गोष्ट म्हणजे ज्यांच्या संगीताचा मी भक्त आहे असे महान संगीतकार अजय आणि अतुल यांचं याची देही याची डोळा परीक्षण मी बघू शकणार आहे. त्यामुळे हा असा आनंद होतोय मला. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या या भागाची सुरुवात करूयात. पण सगळ्यात आधी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या आपल्या मान्यवर परीक्षकांचं, अजय आणि अतुल. सर्वप्रथम अभिजित, या सारेगमच्या परिवारामध्ये तुझं स्वागत. धन्यवाद. थँक्यू. काय इथे प्रियाला बघायची सवय आहे, आपण पहिल्यांदाच आज भेटलोय. मी माझ्या प्रियामधूनच आलोय. व्हेरी गुड व्हेरी गुड. पण तुझं मनापासून स्वागत. आजच्या या भागामध्ये लावणीपासून ते गझलपर्यंत ऑलमोस्ट सगळ्या प्रकारच्या संगीत रचना तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे आजचा भाग धमाल होणार आहे यामध्ये शंकाच नाही. पण आज आहे सोमवार, म्हणजेच आज आहे एलिमिनेशनचा वार. आता उरलेत फक्त 6 आणि या 6 पैकी एकाला आजच्या दिवशी आपल्याला दुर्दैवानं निरोप द्यावा लागणार आहे. मागच्या आठवड्यातल्या त्यांच्या परफॉर्मन्सेसवरून परीक्षकांनी त्यांना दिलेले गुण आणि तुमची मतं यावरून ठरणार आहे आजचं एलिमिनेशन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षकांच्या गुणांना 50% महत्व आहेच, पण तुमच्या मतांना सुद्धा 50% महत्व आहे. त्यामुळे तुमचं मत नोंदवायला अजिबात उशीर करू नका, कारण आता स्पर्धा एका वेगळ्याच टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. चला जास्त वेळ न घालवता सगळ्यात आधी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात नेहा वर्माचं. छाया पारी जात्यावर भारी आया बाया येती भरून आवरी गवात बाजरीत ज्वारीत गाणजी गरगर भारी सारी सोडून ऐका दुनिया दारी गावाची गोष्ट लय भारी. गावाचं गाव पण थोड ऐका गो आता तुमची बारी. तान्याची बायको पळाली, तान्याला जाऊनी मिळाली. यशाचा बैल आज मेला, काशाची काय गाडी आली.
वा वा वा, म्हणजे असंच तुझ्याकडनं अपेक्षित आहे. आणि मला विशेष ज्याचा मला आनंद वाटला, या गाण्यामध्ये नुसता एक गाण्यासाठी म्हणून एक टोन नव्हता वापरायचा. इथे प्रत्येक लाईनला वेगवेगळा टोन आहे. ती जेवढं चांगलं वैशालीने गायलं, मला तसंच तुझा आवाजाचा पोत फार सगळीकडे खूप छान आवडला. थँक्यू सो मच. अमेझिंग गायलीस. आणि तुझ्या ज्या काही ॲडिशन होत्या त्या पण मला ॲप्रिशिएट झाल्या. मस्त गायलीस. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. नेहा, सगळ्यात उत्तम गोष्ट जी तुला लाभली आहे, परमेश्वराने दिली आहे, ते म्हणजे तुझा टोन. मी नेहमीच सांगतो की खूप तुझं अप्रतिम प्लेबॅक क्वालिटी असलेला व्हॉइस तुला मिळाला आहे आणि त्याचा चांगलाच वापर तू यामध्ये केला. तुला माहिती की कुठल्या गाण्याच्या चालीमध्ये कुठल्या प्रकारच्या जर का आता खालच्या सुरावर चाललंय, वरच्या सुरावर चाललंय, तर आपला आवाज कसा त्यामध्ये ठेवायचा हे तुला उत्तम कळलंय. आणि खूप छान म्युझिशियन्स, अप्रतिम. जसं आपल्याला माहितीच आहे की आजचा राऊंड हा एलिमिनेशनचा राऊंड आहे, त्यामुळे नेहा आज गुण नाही मिळणार आहेत, पण तुला निकालासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. चला, सुरुवात तर चांगली झालेलीच आहे, पण अशीच एक से बडकर एक गाणी आजच्या या भागात सादर होणार आहेत आणि ती सुद्धा वेगवेगळ्या ढंगाची. छोटीशी विश्रांती घेऊन परत येऊयात. पाहत रहा आयडिया सारेगमप. गेलेत वार जाने तो मोगरा असावा अंदाज आरशा देख के मेरी मधुबाला. आली आहे का मधुबाला? हो, आले. दरवेळेला दरवेळेला येतेच. मग हे कंप्लेंट करतोय का कौतुक करतोय? या छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आयडिया सारेगमप पॉवर्ड बाय दिशा डायरेक्ट. आणि आता यानंतर आपल्या समोर येतोय मयूर सुकाळे, जो त्याच्या नेहमीच्या ढंगापेक्षा जरा वेगळ्याच बाजाचं गाणं आज आपल्या समोर सादर करणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी. चिदानंद शिव सुंदरतेची, चिदानंद शिव सुंदरतेची, पावनतेची तू मूर्ती, पावनतेची तू मूर्ती. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी. जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा तव जलधारा. अमृत मधुरा कांतिमती, अमृत मधुरा कांतिमती, अमृत मधुरा. अमृत मधुरा कांतिमती, अमृत मधुरा कांतिमती. शंकर शंकर जय शिव शंकर, शंकर शंकर जय शिव शंकर, शंकर शंकर. शंकर शंकर जय शिव शंकर, शंकर शंकर जय शिव शंकर, शंकर शंकर जय शिव शंकर, शंकर शंकर
शंकर जय शिव शंकर 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 जय शिव शंकर 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 जय शिव शंकर 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 जय शिव शंकर 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 जय शिव शंकर लहरी लहरी त्या निनादती लहरी लहरी त्या लहरी लहरी त्या निनादती जय गंगे भागीरथी जय गंगे जय गंगे जय गंगे भागीरथी क्या बात आहे यार, सिरियसली. थँक्यू सर. तू आधी पण पूर्वी कधी गायलेलं आहेस का नाट्यपद? हा, म्हणजे तुला बऱ्यापैकी चांगलं माहिती आहे. फक्त तुला कधी ते गायचं, तो भातातला बाण फक्त पुढे कधी आणायचं हे तुझं ठरलेलं नव्हतं. पण तरी सुद्धा एक गोष्ट मला अशी जाणवते की ओव्हरऑल गाण्यावरती अजून एक कमांड असायला पाहिजे होती, ती थोडीशी मला कमी वाटली. याला बरीच एक तपश्चर्या आहे, याला एक माहिती असायला पाहिजे. पण ते तुला माहिती चांगलं होतं, फक्त मला थोडीशी एक 20% कमांड थोडीशी कमी पडली. पण बाकी तू गायलाच खूप छान. मला तुझ्याकडनं अपेक्षित पण नव्हतं आणि आय एम रिअली इम्प्रेस्ड. थँक्यू. सुपर, ऑल द बेस्ट. अरे गबरू, लईच भारी. थँक्यू सर. मला इतका आनंद होतो माहितीये. आपण आपल्या पोराला जेव्हा रांगताना बघतो, मग कशाला तरी धरून उभं राहताना बघतो, तर हे पोरगा आमचं नुसतं धरूनच उभं होतं. त्याला म्हणतो सोड हात, चल ये 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 करतोय, तर हा नको नको मी पडील. आणि त्या पोराने आता ते जे टेबलाला धरून उभं होतं ते जे काय सोडून 4 पावला असा जे काय आलाय ना, त्याच्यासाठी माइंड ब्लोईंग. आता इथून पुढे परत जर का टेबलाला धरून उभं राहिला तर जुन्नरला येऊन धरीन. प्रॉमिस? नक्की नक्की. ऑल द बेस्ट बाबा. थँक्यू. क्या बात आहे मयूर. आता तू हात सोडून पळायला सुरुवात केलीस हे तर तू दाखवून दिलंस. तुझ्या पुढच्या धावण्यासाठी शुभेच्छा तुला. थँक्यू. अच्छा, या भागामध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पटकन जा, पटकन या. पाहत रहा आयडिया सारेगमप. आनंदाचा गाना घाली तो कसा धिंगाणा तुझे देख के मेरी मधुबाला. आली आहे का मधुबाला? हो आले, दरवेळेला येते ती. दरवेळेला येतेच. मग हे कंप्लेंट करतोय का कौतुक करतोय? या छोट्याशा विश्रांतीनंतर आयडिया सारेगमप मध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आणि आता आपल्या समोर येते सावनी रवींद्र. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. माझ्या पायाला बांधलोय भोवरा, बाई गो माझ्या पायाला बांधलोय भोवरा, बाई 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 माझ्या पायाला बांधलोय भोवरा. सडी 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 तबाखा सुरत गोरटी, सडी सडी तबाखा सुरत गोरटी. फिरी 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 फिरी
खूप छान, खूप छान. मस्त. तुझा एनर्जी, तुझा टोन आणि ते लचके, नखरे, ठुमके, ते तर तुला माहिती आहे. तुझे पार त्याच्यामध्ये खूप प्रावीण्य आहे तुझं. आणि मध्ये जे काही तू ॲडलिप, ज्या भावनेने त्या लाईन तू केल्यास, सादर केल्यास, त्या अप्रतिम. माझं एकच सजेशन आहे सावनी, अशा प्रकारच्या गाण्यामध्ये श्वास घ्यायला जागा ठरवायला पाहिजे. पुढच्या वेळी तेवढंच कर, अदरवाईज खूप छान झालं. मला ते हुर्र जाम आवडलं. तुझा ॲटिट्यूड जबरदस्त. तू म्हणजे त्याच्याबद्दल काय बोलायला नको. बेसिकली तुला ते येतच. म्हणजे जसं कोणाला भूगोल चांगला येतो, इतिहास चांगला येतो, तसं तुला ते त्या सगळ्या छटा मस्त दाखवता येतात तुला. त्यामुळे तो काही प्रश्नच नाही. मला पहिला अंतरा आणि थोडं पहिल्या साईनमध्ये सुद्धा थोडं सुराला खटकलं. दुसरा अंतरा ॲडलिपपासून तू माइंड ब्लोईंग गायलीस. तुम्ही विचार करू शकता वसंत देसाईंचं ह्याच्यात आधीचं गाणं जय गंगे भागीरथी आणि आताचं हे गाणं केवढी व्हर्सटॅलिटी आहे. सिरियसली एकदा त्यांच्याकरता टाळ्याच घालतात. अमेझिंग कंपोजर, अमेझिंग कंपोजर. ऑल द बेस्ट. थँक्यू. सावनी, आम्हाला लई आवडली तुमची लावणी. तुला निकालासाठी शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. आता आपलं गाणं सादर करण्यासाठी आपल्या समोर येतोय विश्वजित बोरवणकर. तुझे देख के मेरे बुलवाला, मेरा मन ये पागल झाला. तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन ये पागल झाला. तूने एक बार हंस के जो बोला, तो मन पंछी बन के डोला. तूने मन का द्वार जो खोला, मन कामातूनच गेला. बाई 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला. तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन ये पागल झाला. तूने एक बार हंस के जो बोला, तो मन पंछी बन के डोला. तूने मन का द्वार जो खोला, मन कामातूनच गेला. बाई 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला. फुलवायचं की नुसतंच झुलवायचं. अगं फुलवायचं फुलवायचं की नुसतंच झुलवायचं. शिंगरून नेलं ह्याला पाट्यानं असं नाही चालायचं. अगं फुलवायचं की नुसतंच झुलवायचं. बस एक इशारा कर तू, तेरे लिए जान मैं दे दूं. अगं फुलवायचं की नुसतंच झुलवायचं. बस एक इशारा कर तू, तेरे लिए जान मैं दे दूं. तू चाहे तो नाम पे तेरे मैं अख्खा मुंबई कर दूं. तू बोल में बस तुझे चाहिए क्या बाई कल्ला या वडाला. बाई 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला. तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन पागल झाला. तूने एक बार हंस के जो बोला, तो मन पंछी बन के डोला. तूने मन का द्वार जो खोला, मन कामातूनच गेला. बाई 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. क्या बात आहे. आपल्याला एक उर्मी असते की करावंसं वाटतं आणि ते आपण करून बघतो आणि आपल्याला त्याच्यात यश येते की नाही माहित नसतं. पण मी तुला सांगतो, तुला आलं. आत्ता ते मॉड्युलेशन तुला खूप चांगलं आलं. आणि विच वॉज द बेस्ट पार्ट ऑफ दिस सॉन्ग? ऑफकोर्स अवधूतचं जे आहे मॉड्युलेशनची स्टाईल, आणि त्याच्याकडे ते आहे काहीतरी, प्रत्येकाची एक आपली स्टाईल असते ना, तशी त्याची एक जबरदस्त स्टाईल आहे. आणि तो तिकडे स्वतःचा पातळ मध्येच मोठा थिक असा आवाज करतो आणि त्याचं विब्राटोचं सेन्स पण अमेझिंग आहे. कारण तो प्रत्येक गाण्यानुसार स्वतःला बदलता आलं पाहिजे रे. ते त्याच्याकडे पण फार चांगलं आहे. आणि मला तीच गोष्ट जी अडॉप्ट करताना तुझ्याकडे जी असायला पाहिजे होती, ती मला छान दिसली. आणि त्याकरता तुझं अभिनंदन. अप्रतिम. थँक्यू दादा. थँक्यू. मला बेसिकली तुझी निष्ठा माहिती आहे गाण्याच्या बाबतीतली काय आहे, की त्याच्यावर परिणाम होऊ नाही देत तू. आणि त्याच पद्धतीने तू हा प्रयत्न केलास. सो तू प्रयत्न केलास याच्यासाठीच तुझं कौतुक आहे.
पहिला शब्द तुझा जर का चुकला नसता ना तर मग तिथे थोडंसं तुला असं अरे पण ते ठीक आहे, ते वरती लाईट आला नसेल, तो शब्द दिसला, पण तुझे देख के मेरी मधुबाला साठी कागदाची गरज नव्हती. ती पहिली लाईन तर सगळ्या दुनियेला माहिती आहे. हो हो आली आहे का मधुबाला? हो आले दरवेळेला येते ती. दरवेळेला येतेच. मग हे कंप्लेंट करतोय का कौतुक करतोय? नाही नाही कौतुक करतो. पण छान छान छान. तू हा जो प्रयत्न केला तो उत्तम. आणि हा जॉनर पण प्लीज ट्राय कर, तुला हो, जमतोय चांगला. ट्राय नक्की कर. नक्की नक्की. ऑल द बेस्ट. येस थँक्यू. तुझ्या मधुबालेचा विषय निघाला म्हणून तुला विचारतो की तुमची जेव्हा पहिल्यांदा ओळख झाली तेव्हाही असंच म्हणजे हेलपाट्यानेच मेला होतास की काय सगळं नीट व्यवस्थित झालं? नाही नाही मी हेलपाट्यानेच मेलो होतो. चला म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत जे होतं तेही तुझ्याच बाबतीत हो. झालं. बरं मला एक सांग, या कार्यक्रमांच्या निमित्तानं, आयडिया सारेगमपच्या निमित्तानं तुझं खूप बाहेर राहणं होतं, आपल्या घरच्यांना आईबाबांना वेळ देणं फार कमी होतं, मग त्यांची आठवण येते? खूपच आठवण येते कारण इव्हेंट्स आणि मग हे आपलं शेड्यूल, त्याच्यामुळे मी भेटू नाही शकत आहे. बरेच दिवस झाले मी घरी गेलेलो नाही आहे, त्यामुळे मला खूप आठवण येते ॲक्च्युली त्यांची आता. आणि त्याचमुळे आयडिया 3G न तुझ्यासाठी एक खास सरप्राईज आज इथे दिलेलं आहे. कारण आता तू तुझ्याच फोनवरून आयडिया 3G व्हिडिओ कॉलिंगद्वारे तुझ्या घरच्यांशी थेट संवाद साधू शकतोस. थँक्यू सो मच. थँक्यू. आम्हाला कल्पना आहे की आमचं नाणं खणखणीतच आहे, पण हे जोपर्यंत 4 लोकांपर्यंत पोचत नाही तोपर्यंत त्याची मजा नसते. मला असं वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं काम तुझ्या आयुष्यातलं, माझ्या आयुष्यातलं झी मराठीने केलेलं आहे. झी मराठीमुळे आज तू 4 लोकांपर्यंत आलास. तुझ्या भावी आयुष्याकरता आम्हा दोघांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. असेच पालक सगळ्यांना मिळवत आणि असाच गुणी मुलगा सगळ्यांना मिळवत. तुला खूप खूप शुभेच्छा आजच्या निकालासाठी. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लवकर परत येऊयात. पाहत रहा आयडिया सारेगमप. गेलेत वार जाने तो मोगरा असावा. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आयडिया सारेगमप मध्ये. आणि यानंतर स्वागत करूयात प्रसेनजीत कोसंबीचं. आज बघूयात तो कुठलं गाणं सादर करतोय. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे. रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो आरशावरती. आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे. अंदाज अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. बहुतेक माणसाचा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. जखमा कशा सुगंधी
झाल्यात काळ झाला जखमा 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 कशा सुगंधी झाल्यात काळ झाला केलेत वार जाने केलेत वार जाने तो मोगरा असावा अंदाज आरशाचा वाटे खरा असावा अंदाज 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 क्या बात आहे. वा 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 मजा आली रे बाबा. कुठल्या तरी वेगळ्याच वातावरणात आपण गेलो. आणि हे इलाई जमादार म्हणजे क्या बात आहे, क्या बात आहे. टाळ्याच झाल्या पाहिजे त्यांच्यावर. खूप सिंपल माणूस आहेत, खूप सिंपल आणि फार गोड बोलतात, अत्यंत प्रेमाने वागतात. आणि तसं तेवढं ते प्रेम असल्यामुळेच मे बी असं सगळं लिहू शकत असतील. केवढी सुंदर लाईन होती ती. केलेत जाने वार तो मोगरा असावा. क्या बात आहे यार, क्या बात आहे. सुपर, मजा वाटली मला. आणि तू खूप सुंदर गायलास. ज्या गोष्टींचं तुझं जास्त कौतुक करीन ते ह्या शब्दाचं एक अंडरस्टँडिंग, त्याच्यात आपला एक्सपिरियन्स आणि त्या एक्सपिरियन्सनुसार आपला गळा आणि आपल्या गळ्यानुसार त्या शब्दांना आपल्या पद्धतीने न्याय देण्याकरिता वापरलेलं डायनामिक्स ट्रिमेंडस होते. खूप सुंदर वाटले मला ते. सुराला एकदम धरून होतं, छान होतं. फक्त परत एकदा मी सांगेन की खर्ज तिकडे थोडासा फेंट झालास तू. तो बॅलन्स बघ साधता आला पाहिजे, बाकी काही नाही. ऑल द बेस्ट बाबा. सुपर. थँक्यू. अप्रतिम अप्रतिम काव्य, अप्रतिम चाल आणि तू ज्या पद्धतीने गायला सोन्या, अफाट, खूप छान. थँक्यू सर. थँक्यू. मराठी संगीतामध्ये ना आपल्याकडे शब्द पोचवणं फार महत्वाचं आहे आणि ते कसं मांडायचं हे प्रसंजित तुला अप्रतिम कळलेलं आहे. खूप छान. क्या बात आहे, क्या बात आहे. पण प्रसेनजित, आज तुला भेटण्यासाठी एक जण आपल्या इथे आलेत. मगापासून बॅकस्टेजला उभं राहून ते मला म्हणत होते की आम्हाला जरा यांना भेटायचंय. तुमच्या गावचेच पाहुणे बहुतेक. हो पाहुणं, येता का जरा? आलो आलो. हा या लवकर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आयडिया सारेगमपच्या पहिल्या पर्वाचा महाविजेता अभिजित कोसंबीचं. नमस्कार. नमस्कार. आयडिया सारेगमपच्या पहिल्या पर्वाचा तू महाविजेता, महागायक ठरलेला होतास आणि आज तुझा भाऊ प्रसेनजित तो सुद्धा त्याच वाटेवर आहे. कसं वाटतंय? सुरुवातीला मी दोन्हीही जजेसना प्रेमाचा नमस्कार तुम्हाला करतो. या क्षणी भाऊ गातोय माझा. मला असं वाटत नाही की तो गातोय, मीच गातोय असं मला वाटतंय. मलाही तसं. कारण मी जेव्हा इथं गायचो तेव्हा भाऊ माझा बसलेला असायचा नेहमी ऑडियन्समध्ये. ॲक्च्युली कोणाला माहीत नाही पण ओनली बिकॉज ऑफ हिम मी सारेगममध्ये आलो. मी शिक्षक व्हायला चाललो होतो. मला माहीत नव्हते ऑडिशन्स आहेत आणि मला खूप गळ घालून तो ऑडिशनला गेला. मी शेवटचा फॉर्म भरला ऑडिशनचा आणि सारेगममध्ये मी खूप अपघाताने आलो. मी सारेगममध्ये कारण मी खूप घरच्या काही प्रॉब्लेम्समुळे मी गाणं सोडलं होतं. पण सारेगममुळं आम्ही दोघेही भाऊ आज खूप या म्युझिकमध्ये आहोत, म्हणून जिवंत आहोत आम्ही खऱ्या अर्थानं. त्यामुळे या सारेगमचे खूप उपकार आहेत माझ्यावरती, प्रसेनजितवरती. माझ्या मागे तो उभा होता. पुनर्जन्म आहे की मला माहीत नाही, पण याचा लहान भाऊ म्हणून मला जन्माला परत मला जन्म घ्यायला आवडेल. आयडिया सारेगमपचं पहिलं पर्व होतं. त्या पर्वाच्या ऑडिशन्सला हे दोघंही भाऊ गेले होते. दोघंही सिलेक्ट झाले होते. पण
अभिजितने पुढे जावं म्हणून त्यामध्ये स्वतःहून प्रसेनजितने माघार घेतली होती. आमच्या बाबतीत लोकांना आश्चर्य वाटतं की अरे तुम्ही भाऊ असून कसे तुम्ही मित्रासारखे राहता, भाऊ असून तुम्ही कसं काय एकच काम करता. आणि मला आणि आजाला दोघांना माहिती आहे की दोघं भाऊ म्हणून जेव्हा प्रेझेंट होतो कुठेही, तेव्हा कधी कधी काही सॅक्रिफाईस करायला लागतो आपल्या भावासाठी, कधी कधी आपल्याला स्वतःला थोडंसं पुढं जाऊन त्याला पुढे घ्यायला लागतं, कधी कधी आपल्याला मागून त्याला पुढे ढकलायला लागतं. हे दोघं आम्ही लहानपणापासून अक्षरशः असं तोलून करत आलोय. आणि आमच्यानंतर मला ते तुमच्या दोघांमध्ये ती भावना दिसली ना, धन्यवाद देतो तुमच्या दोघांच्याही आई वडिलांना की अशा पद्धतीने तुमचं पालन पोषण केले, असे संस्कार दिलेत त्यांनी. इथून पुढे काहीही झालं तर हे जे तुमचं प्रेम आहे एकमेकांवरचं ते तसंच ठेवा. तुमचा मोठा भाऊ म्हणून तुम्हाला खूप खूप आशीर्वाद. थँक्यू दादा, थँक्यू. आणि मला आवडेल की तुम्ही दोघांनी मिळून जर का तुमची दोघांची केमिस्ट्री आम्हाला दिसली ना तर खूप आवडेल. दिवस उगवणी किती वर आला, मथुरेला बाजार निघाला. आनंदाचा काना घालितो कसा धिंगाणा, आनंदाचा काना घालितो कसा धिंगाणा. गळला विदोनाना या गोवसौगा बहाना, आनंदाचा काना घालितो कसा धिंगाणा. गळला विदोनाना या गोवसौगा थँक्यू, थँक्यू. हे तू तुझं शिकून मी माझं शिकून नाही, हे शिक्षणच एकत्र पाहिजे. ही वाट तू इकडनं चाल मी इकडनं चालतो असं नसतं, ही एकच वाट असली पाहिजे. म्हणजे आम्हाला जेव्हा म्हणतात ना लोक तुम्ही ते काय एका याचे दोन चाक आहात, नाही, आम्ही चाकच एक आहोत. तू आल्यामुळे, नंतर तू जिंकल्यामुळे, ते त्याच्या सॅक्रिफाईसला आणि त्याने तुला केलेल्या सपोर्टला, आणि आज जो तू त्याला करतोय सपोर्टला पाहून मस्त जबरदस्त वाटलं. असेच राहा, मजा करा. थँक्यू. ऑल द बेस्ट. अभिजित, आज तू इथे आलास त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि प्रसेनजित, तुला निकालासाठी शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आजपासून झी मराठीच्या परिवारामध्ये अरुंधतीचा प्रवेश झालेला आहे. अर्थातच अरुंधती ही नवीन मालिका सुरू झाली आहे आजपासून झी मराठीवर. आतापर्यंत झी मराठीच्या प्रत्येक मालिकेवर जसं तुम्ही मनापासून प्रेम केलं तसंच या अरुंधतीवरही करा. पाहायला विसरू नका. अरुंधती सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त झी मराठीवर. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. असे जा, असे परत या. पाहत रहा आयडिया सारेगमप. मी जी नावं इथे घेणार आहे हे स्पर्धक आज डेंजर झोन मध्ये असतील. पहिलं नाव आहे या छोट्याशा ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आयडिया सारेगमप मध्ये. धमाल उडत्या चालीचं माझं आवडतं गाणं घेऊन आता आपल्या समोर येतोय धवल चांदवडकर. मस्ती की बस्ती को तू ए हुल्लड़ का हैंडल देना, टेंशन की आंटी को जाने के बन पिला, मच की मौसी को बोल चखने में काजू खिला, अरे कसल को मसल के तू विसल पे दुनिया हिला. बाय गो मिलती नाय गो बेनिची है गो वाइनी मजा. बाय गो संगीत जाए गो पिक्चर को छोड़ तू
गाएंगे नाचेंगे महफिल जमाएंगे दिन आज का है ये मस्ती बड़ा प्यारा जो खुशी को है तो हल्ला मचाएंगे जलवे दिखाएंगे बस हम बना देंगे अब ये समा सारा जो खुशी को है तो होश उड़ गया है यार कैसा है नशा अंग रंग रंग राज रंग या दिशा जोश है जवा जवा नजारा है जवा खान हर कुनी कुशाल जिंकते हवा बाएगो बाएगो जिलाइती नाएगो बेनिस्ती हाएगो वाली मजा बाएगो बाएगो संगीते जाएगो फिकर को छोड़ तू लिख कर मिला बाएगो जिलाइती नाएगो बेनिस्ती हाएगो वाली मजा बाएगो संगीते जाएगो फिकर को छोड़ तू लिख कर मिला कमाल, थँक्यू. जबरदस्त. आम्हाला तरी आवडलं असतं तू पाठ केलं असतंस तर, कारण तुझा कम्फर्ट झोन मग त्याच्यामध्ये आहे. डोक्यात असलं की मग मग बिंदास सुटतो तू. पण तरी सुद्धा खूप शब्द खूप आहेत गाण्यामध्ये. आय ॲग्री. तुझी एनर्जी उत्तम होती, पण कोंबडी पळाली म्हणा, बायगो बायगो म्हणा, ही गाणी आहेत ना, वाद्यांचा गदारोळ एवढा असतो आजूबाजूला, त्यामध्ये आपलं आपल्याला ऐकू येणं याच्यामध्ये थोडं होतो, फरक पडतो. पण तरी सुद्धा तू हे गाणं निवडल्यानंतर ज्या पद्धतीने तू गायला पाहिजे होतं तसं खूप सुंदर गायलास. थँक्यू. एक गोष्ट मला मस्त वाटली, कारण त्या सगळ्या ढिंच्याकमध्ये आपलं गाणं कुठेतरी सुटू नये तुटू नये म्हणून तू जरा व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून गात होता. साईन मला जास्त बरी वाटली. लँड झाला जेव्हा अंतराला सोडलीस, कोरस जेव्हा गायला लागला तेव्हा जरा आ हा 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 आणि थोडंसं उच्चार ते लक्षच द्यायला पाहिजे. बिकॉज काही काही वेळेला हिंदी वर्ड्स आपल्याकडे फार नीट प्रोनाऊन्स होत नाही, पण थोडे जास्त चावून झाले असं मला वाटतं, की जास्त चावले गेले शब्द. पण ओव्हरऑल गाण्याचा इम्पॅक्ट सुपर होता. सुपर. आजचा आपला टाटा क्रोमा स्टायलिश परफॉर्मर आहे प्रसेनजीत कोसंबी. प्रसेनजीत, तुला मिळतंय टाटा क्रोमा कडून 5,000 रुपयांचं हे गिफ्ट व्हाउचर. अभिनंदन. महाअंतिम विजेत्याला मिळणार इलेक्ट्रॉनिक विश्वातील सर्वात मोठी प्रॉडक्टची रेंज असणाऱ्या क्रोमा या मेगा इलेक्ट्रॉनिक तर्फे 1,20,000चं मेगा होम पॅकेज. गाणी तर सगळी एकापेक्षा एक सरस झाली आहेत, पण आता ती वेळ आली आहे जिच्याबद्दल सगळ्याच स्पर्धकांच्या मनात थोडीशी धाकधूक होती. अर्थातच वेळ झाली आहे निकालाची. मी आजच्या या 6ही स्पर्धकांना या मंचावर बोलवू इच्छितो. गेल्या भागामध्ये परीक्षकांनी या स्पर्धकांना दिलेले गुण आणि तुम्ही प्रेक्षकांनी नोंदवलेली मतं यावरून आजचं हे एलिमिनेशन होणार आहे. परीक्षकांच्या गुणांना 50% महत्व आहे, तसंच तुम्ही नोंदवलेल्या मतांना सुद्धा 50% महत्व आहे. आता मी जी नावं इथे घेणार आहे हे स्पर्धक आज डेंजर झोन मध्ये असतील. पहिलं नाव आहे प्रसेनजीत कोसंबी. दुसरा स्पर्धक जो आज डेंजर झोन मध्ये आहे तो आहे नेहा वर्मा. आणि आज डेंजर झोन मध्ये असणारा तिसरा स्पर्धक आहे मयूर सुकाळे. डेंजर झोन मध्ये असलेल्या स्पर्धकांव्यतिरिक्त इतर स्पर्धक तुम्ही सेफ आहात. लाईट्स प्लीज.
मयूर, आम्हाला सगळ्यांनाच फार वाईट वाटतंय की दुर्दैवानं तुला आज या मंचाचा निरोप घ्यावा लागतोय. नेहा आणि प्रसेनजित, तुम्ही दोघेही सेफ आहात. इतक्या दिवसांची मेहनत, एवढे प्रयोग, स्वतःला प्रत्येक पातळीवर तावून सुलाखून पाहिलंस तू, आणि आज या स्पर्धेतून अगदी उंबरठ्यातून आत पाऊल टाकताना तुला माघार घ्यावी लागते. कसं वाटतंय? आज थोडंसं वाईट वाटतंय, पण सगळे स्पर्धक एवढे चांगले आहेत की त्यांची प्रगती अजून होत राहावी, आणि मला अजून स्वतःला खूप सिद्ध करायचं आहे, आणि तेवढा वेळ पण माझ्याकडे आहे. आणि हे सगळे स्पर्धक जे आहेत यांनी मला नेहमी इतकं प्रोत्साहन दिलं, आणि खरंच बरं वाटलं मला. तुला आठवतं आपण पहिलं तुम्ही जेव्हा 50-52 जणांना आम्ही ऐकलं, त्यानंतर चॅनलच्या पद्धतीप्रमाणे म्हणजे त्यांना 20च जण पाहिजे होते, आणि जे आम्ही 20 जण काढले होते त्याच्यामध्ये तुझं नाव नव्हतंच होणार. आम्ही दोघांनी आमच्या जीवावर हा निर्णय घेतला की नाही, हा जो मयूर आहे आणि उरलेले 3 स्पर्धक जे होते त्यांना पण संधी देऊयात. त्या 24 सगळ्यात शेवटचं नाव सोनं तुझं होतं, पण ज्या धडाडीने तू आज 6व्या नंबरपर्यंत आलायस ना, त्याच्यासाठी तुझं कौतुक. एक गोष्ट नक्की सांगतो की आम्ही मिस करणार तुला जाम. जी गायकीची पद्धत, जो बाज, जो खडा आवाज, जी धार, जी मुळात तुझ्या आवाजाला खरंच आहे, त्या पर्टिक्युलर त्या जॉनरचा मी स्वतः भुकेला होतो, एवढंच मी तुला सांगतो. आणि मी तुला आठवत असेल तर एकदा बोललो होतो की तू माझ्या घुसलायस कुठेतरी, तू मला इन्व्हर्टेड कॉमामध्ये तू तुझ्यावर मार्कर पडलाय. आणि तुझी ती जी खूबी आहे ती मी प्रार्थना करतो देवाकडे की आम्हाला लवकरात लवकर वापरून घेण्याची वेळ यावी. तू अजय अतुलकडे लवकरच गाणं गाणार, नुसतं आश्वासन म्हणून नाही बोलत मी. लवकरच आपण पुन्हा भेटूयात रेकॉर्डिंग स्टुडिओत. मयूर मित्र, आम्हाला सगळ्यांनाच खूप वाईट वाटतंय, पण तुझं नाव जरी मयूर असलं तरी आत्तापर्यंत जसं अजय सर, अतुल सर म्हणाले, एका फिनिक्स पक्षासारखी भरारी तू आत्तापर्यंत जी घेतलीस आणि याही पुढे घेशील अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आम्हा सगळ्यांकडून खूप शुभेच्छा. थँक्यू. ही स्पर्धा, या स्पर्धकांमधली चुरस आता अगदी महत्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. उद्याच्या भागामध्ये हेच मनोरंजन, हीच चुरस तुम्हाला पुन्हा एकदा बघायला मिळेल, पण काही खास पाहुण्यांसोबत सुद्धा. त्यामुळे उद्याचा खास भाग बघायला अजिबात विसरू नका. याच मंचावर, याच ठिकाणी पाहत रहा आयडिया सारेगमप. होईल माझ्या हळूच जवळी धरा, अन सख्या चला बागामध्ये रंग खेळू चला, सख्या चला बागामध्ये रंग खेळू चला. खूप कडक सुरुवात झाली आणि बहुत बढिया, ग्रेट, फॅन्टॅस्टिक. खवळले सारे परी हसले हॅपी भीषण, एकमुखान बोला बोल जय जय हनुमान. तू सुरुवात केली ना तेव्हाच आम्ही हसायला लागलो. घेऊन टाकलं तू असं. जगते जादू फूकेंगे रे, नींद बंजर कर देंगे, नैना ठग लेंगे. And I think you have a playback quality voice. थँक्यू सर.